सत्तेचा माज आणि पंचतारांकित भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या आलिशान दौऱ्यांची काळी बाजू। महाराष्ट्रात सत्ता बदलली, मंत्री बदलले, पण पंचतारांकित हॉटेल संस्कृती काही केला थांबायचं नाव घेत नाहीये। काँग्रेसच्या काळात ग्रीन व्ह्यू हॉटेल हे शरद पवारांच्या बैठकींसाठी प्रसिद्ध होतं। त्यावेळी या हॉटेलचे मालक राष्ट्रवादीचे माजी आमदार हेमंत टकले होते। तिथे सरकारी आणि निमशासकीय बैठकांचे खेळ चालायचे। मात्र सत्ता कोणाचीही असो, राजकीय नेत्यांचा पंचतारांकित मोह काही संपत नाही। गेल्या 2 दिवसात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौरा केला। सरकारनं मंत्र्यांसाठी खास शासकीय विश्रामगृह बांधलं असताना देखील ते पंचतारांकित ट्रीट हॉटेलमध्ये थांबले। एवढंच नव्हे तर बावनकुळेंनी हॉटेलच्या किचनचा आढावा घेतला। प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरात जाऊन काय पाहिलं? सरकारच्या कामाऐवजी हॉटेलमध्ये नेमकी काय डिश शिजत होती? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बावनकुळे यांचा रात्रीचा प्रवास संशयास्पद होता। कधी 10व्या मजल्यावर, कधी 4थ्या मजल्यावर, तर कधी 2ऱ्या मजल्यावर। 10व्या मजल्यावर नेमकं काय चाललं होतं? कोणत्या खास व्यक्तीला प्रवेश देण्यात आला? कुठले सौदे, कोणत्या राजकीय वाटाघाटी तेथे घडल्या? या सगळ्या गोष्टींचा उलगडा अद्याप झालेला नाही, पण चर्चा मात्र जोरात आहे। पत्रकार आणि मान्यवरांना तळमजल्यावरच रोखण्यात आलं। मंत्री, अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी कुणालाही वर जाण्याची परवानगी दिली नाही। यामागे खासदार, आमदार, उद्योगपती, दलाल आणि काही विशेष पाहुण्यांचा हस्तक्षेप तर नव्हता ना? आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल बाहेर ठाण मांडून बसलो होतो। काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, पण बावनकुळे सकाळी 7 वाजता पुन्हा हॉटेलमध्येच बोलावतात। रात्री 10व्या मजल्यावर काय घडलं होतं? कोणत्या सौद्यांवर चर्चा होत होती? कोणते स्पेशल गेस्ट उपस्थित होते? हे केवळ बावनकुळे यांच्या पुरतं मर्यादित नाही। अजित पवार, एकनाथ शिंदे, दादा भुसे, गिरीश महाजन हे सगळे नेते कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते? कोणत्या खास व्यक्तींच्या भेटी घेत होत्या? काय डील्स ठरत होत्या? याचा पर्दाफाश आम्ही पुढील भागात करणार आहोत। म्हणूनच एक प्रश्न जनतेच्या मनात आहे। मंत्र्यांचे दौरे शासकीय विश्रामगृहात का होत नाहीत? त्यांना पंचतारांकित हॉटेलांची गरजच का भासते? हे हॉटेल फक्त राहण्यासाठी की तिथे गुप्त बैठकांचे व्यवहार चालतात? या गोड बंगालचा पर्दाफाश लवकरच फक्त BBS न्यूज नेटवर्कवर। नमस्कार। नमस्कार नमस्कार। आज जितेंद्र भावे यांचा आमच्या या BBS न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आज आपण एका आगळ्या आणि वेगळ्या विषयासंदर्भात चर्चा करत आहोत। बोला। शासकीय विश्रामगृह म्हणजे काय आणि त्याचं शासकीय प्रोटोकॉल काय? म्हणजे त्याच्यासाठी मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतात, यांच्यासाठी जे निर्माण केलेले शासकीय विश्रामगृह असं म्हटलं जातं। याची परंपरा मला वाटतं इंदिरा गांधीच्या काळापासूनची आहे। तर तेव्हाची परिस्थिती, आजची परिस्थिती, शासकीय विश्रामगृह कशासाठी नावापुरतं उरलेलं असं म्हटलं जाते। आता शासकीय विश्रामगृहांमध्ये तुम्हाला सापडतात तर ते सगळे कंत्राटदार, बिल्डर आणि असे लोक जे सरकार आणि जनतेच्या मधले दलाल आहेत। त्या लोकांची रेलचेल तुम्हाला तिथे मोठ्या प्रमाणावर सापडते। दुर्भाग्य माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं, माझ्या जिल्ह्याचं की इथं खरं तर मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापासून तर थेट आपल्या मंत्रालयातल्या सचिवांपर्यंत सगळ्यांची उठबस तिथं व्हायला पाहिजे। आपण फक्त नाशिकबद्दल बोलू आज। नाशिकचं गेस्ट हाऊस माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 50 एकराच्या क्षेत्रामध्ये बांधलं गेलेलं आहे आणि खूप सुंदर खोल्या आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही। अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हे लोकेशन आहे। सगळ्या गोष्टींची तिथं उपलब्धता होऊ शकते। कॉन्फरन्स हॉल आहे, कॅन्टीनची चांगली सुविधा आहे। आत्ता एक 15-20 वर्षापूर्वीपर्यंत ह्या गेस्ट हाऊसमध्ये अगदी पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपासून सगळे लोक येत होते।
पण एवढ्यात काय झालंय, सरकारच दलाली करायला लागली, सरकार धंदा करायला लागली. त्यामुळे सरकारचे मंत्री पण धंदा करायला लागले. आणि मग धंद्याच्या मिटिंगा ज्या आहेत त्याला साजेशी ही जागा नाही आहे. कारण धंदा म्हटलं की पेट्या खोके देणं घेणं झालं. आणि मागचं जे सरकार होतं मागच्या मागचं, त्याच्यामध्ये तर असं भांडं फुटलं की मंत्र्यांना 100 कोटीचे टार्गेट होते. आता मग अशा पद्धतीचं कलेक्शन जर करायचं असेल तर तुमचं गेस्ट हाऊस नाही ना कामाचं. आम्हाला जर मोकळेपणा एकदम मोकळं भोंगळा व्यवहार करायचा असेल, मुद्दाम म्हणतो बरं का, मोकळा भोंगळा व्यवहार करायचा असेल तर भोंगळा म्हणजे त्याच्यामध्ये सगळं चालतं. कारण 3 स्टार 5 स्टार 7 स्टार तुम्हाला हॉटेल्स लागतात कशाला, तर मोकळा आणि भोंगळा सुद्धा व्यवहार करायला तुम्हाला ते लागतं. आणि त्याच्यामुळेच ते सगळं होतं. बरं, आता त्याच्यामध्ये दुहेरी तोटा असा आहे की त्याच कॅम्पसमध्ये आत्ता आमच्या एक विद्यमान आमदार त्यांनी एक फार मोठी चूक केली आहे की त्याच कॅम्पसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री या चौघांसाठी तो सूट बुक असतो. तिथे कोणालाच तो सूट द्यायचा नाही असंच ठरलेलं आहे. म्हणजे पालकमंत्र्याला पण नाही, कोणालाच नाही. तरी तिथं एक आमदार बिल्डर लोकांना घेऊन बसते, ठेकेदार लोकांना घेऊन बसते. लाज वाटते आम्हाला अशा लोकांची. हा काय नीचपणा चालवलेला आहे. म्हणजे तुम्ही जनता एकत्र येऊ शकत नाही असं तुमच्या लक्षात आल्यानंतर, आणि जनतेला एकत्र येऊ न देण्यासाठी तुम्ही सगळ्या योजना केल्यावर जनता झाली वेगळी विभक्त. त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही वाटेल तसं वागताय. तर एवढं धाडस येतं कुठून? हा एवढा मार्च महिना येतो कुठून? तो फक्त पैशातूनच येतो का हो? तर मग नुसतं पैशाला जर किंमत द्यायची असेल तर मग हे राज्य, राष्ट्र, भक्ती हे कुठं केलं? सगळं देशभक्ती कुठं गेलं? हे सगळं तुम्ही बासनात बांधून ठेवलेलं आहे. माझा दुसऱ्या बाजूला नुकसान काय माहिती का, की सरकारच व्यापारी झाल्यामुळं आणि दलाल झाल्यामुळं रोजच पैशांची देवाणघेवाण होते. मंत्रालय सुद्धा बदनाम झालं त्या गोष्टीसाठी. आता मंत्रालयात काही व्यवहार होत नाही. व्यवहार कुठं होतात? सगळे 3 स्टार 5 स्टार 7 स्टार 9 स्टार. बरं, हे कोणाचे असतात? हे मंत्र्यांच्या सैनिशी बिल्डरच्याच माध्यमातून त्याच बिल्डरला, जमीन माफियांना या जागा जमिनी जिल्ह्याच्या, शहराच्या ठिकाणच्या काबीज करता येतात, इतरांना नाही करता येत. तसा धंदा करणारे प्रत्येक शहरामध्ये 2 किंवा 3च बिल्डर असतात, जे जोडलेले असतात मुख्यमंत्र्यांशी, महसूल मंत्र्यांशी, पालकमंत्र्यांशी, विभागीय आयुक्तांशी, कलेक्टरशी. सगळे त्याच्या खुट्याला बांधलेले असतात. त्याच्यामुळे मोठमोठे 3 स्टार 5 स्टार 7 स्टार सुद्धा ह्या जमीन माफियांचेच असतात. आणि ही सरकार आणि त्या सरकारचे सत्ताधारी हे तो जमीन माफिया आपल्या खुट्याला बांधून ठेवतो. प्रसंगी तो खुट्याला बांधून ठेवतो म्हणण्यापेक्षा तोही त्यांच्या खुट्याला बांधला जातो, आणि सत्ताधारी सुद्धा त्याच्या खुट्याला स्वतःहून बांधून घेतात. आणि या पार्टनरशिपच असतात. आय ऐश्वर्य. आणि ही पार्टनरशिप असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. लाज वाटते आम्हाला की आम्ही लोकशाही प्रधान देशात आहोत. संविधानानं आमचं राज्य चालतं असं आम्ही म्हणतो, पण संविधानात ते संविधान राबवण्यात जे धाडस लागतं ना, अशी धाडसी माणसं, निर्भयी माणसं आज माझ्या राज्यात नाही, माझ्या देशात नाही, माझ्या जिल्ह्यात नाही. याची आम्हाला लाज वाटते. आता त्या गेस्ट हाऊसला तर पैसे तर लागणार नाहीये. गेस्ट हाऊसला सरकारी नोकर आहेत सगळे. त्यांना एक बंधन आहे, कायद्यातच काम करावं लागतं त्यांना. तिथल्या सगळ्या हालचाली रेकॉर्ड होतात, आणि तिथली जी हालचाल आहे ती कायदेशीर कोर्टामध्ये नोंदणीकृत जर झाली ती, तर कायदेशीर कोर्टात त्याला किंमत आहे. त्याला पुरावा म्हणून सुद्धा कन्सिडर करता येतं. कारण तो सगळा एरिया जो आहे तो शासनाचा आहे. हे सगळं नको, हे बंधन नको, म्हणून मोकळं आणि भोंगळं दोन्ही कामं करता येतात असं ठिकाण कोणत्याचं 3 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहे. हे त्या जमीन माफियांचे. आणि मग त्याचे बिलं पण दिले जातात. दुसरं दुःख काय आहे? ठीक आहे, तुम्ही जाता तिकडे मोकळं भोंगळं काम करायला, मला मान्य आहे, चला. अरे पण तुम्ही ते फुकटात करत असेल तर गोष्ट निराळी ना. आमच्या घामाचा, कष्टाचा पैसा जनतेच्या, तो तुम्ही त्याचं भाडं पण पे करताय. कोणी दिले तुम्हाला एवढे अधिकार?
काय एवढा नालायकपणा करताय, काय एवढे तुम्ही अनिर्बंध झालेले आहात, काय एवढे अमर्याद गोष्टी करताय तुम्ही? मग हे संविधानाचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडतो. तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे या प्रश्नावर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांपासून, मुख्यमंत्री सुद्धा आता तिथे राहत नाहीत, पालकमंत्री तर राहतच नाहीत, महसूल मंत्री सुद्धा ते कोणचं एक हॉटेल आहे त्याच्यामध्येच राहतात, आणि काय काय सगळे मोठे मोठे मग, आणि ते एजंट म्हणून पण काम करतात त्या हॉटेलचे मालक लोक, आणि IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढं मागं करावं लागतंय. अशी आजची परिस्थिती आहे. एक IAS अधिकारी मागे काहीतरी एक 8-10 महिन्यापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी या गोष्टीला वैतागून त्या हॉटेलच्या मालकाच्या पुढे माग करायला लागू नये, डिग्निटीच्या बिलो काम चाललेलं आहे पाहून त्यांनी बदली करून घेतली साहेब. म्हणजे या नीचपणाला काही मर्यादा आहेत की नाही? एक IAS होताना आपण पाहतो मुलगा तो काय मेहनत करतो, किती परीक्षांमधनं तो जाऊन तो IAS बनतो, आणि तो ज्या वेळेला एखाद्या 4थी नापास मंत्र्याचा बटीक बनलेला पाहतो ना त्यावेळेला पण खूप लाज वाटते. पण तो अशा पद्धतीने जमीन माफियांच्या सुद्धा 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल असलेल्या मालकांचा ज्या वेळेला बटीक झालेला पाहतो आपण, आणि शासकीय कार्यालयामध्ये त्याच्या या जमीन माफियांनी उर्फ 3 स्टार 5 स्टारच्या मालकांनी त्याच्या कार्यालयात जाऊन सगळं काम करून घेतलं पाहिजे, त्याच्या पुढे उभं राहिलं पाहिजे एक सामान्य म्हणून. तर तसं न होता जिल्हाधिकारी असो, त्या पुढचे IAS, IRS, IPS अधिकारी ज्यावेळेला त्यांच्या इथे उठबस करताना दिसतात त्यावेळेला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि असे अनंत असे आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी प्राणार्पण केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, ते सगळं वाया गेलं. फक्त एक कल्पना करा थोडीशी की ह्या प्रसंगावरनं भगतसिंगांना काय वाटत असेल. जो माणूस रोज तुरुंगात आवाज द्यायचा ब्रिटिशांना, आज फाशी द्या मला, अरे का बरं लेट करताय, अरे आज फाशी द्या, असे सांगणारे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक कुठं? आणि अशा पद्धतीनं स्वतःला अहोरात्र विकणारे आणि मोकळे आणि भोंगळे, मी मुद्दामच मोकळे भोंगळे हा शब्द वापरतोय. तर त्या भोंगळेमध्ये मला खूप काही सांगायचंय तुम्हाला, लक्षात येतही असेल तुमच्या? हा, आणि ते लक्षातच येऊ द्या. मोकळे आणि भोंगळे दोन्ही कारभार करण्यासाठी, पेट्या आणि खोके यांचेही कारभार करण्यासाठी या सगळ्या भूखंड माफियांच्या बांधलेल्या, लुटलेल्या आमच्या सगळ्या दलित बांधवांच्याही जमिनींवर काही हॉटेल्स उभे राहिलेले आहेत, त्या सुद्धा गोष्टी दडपून टाकल्या गेलेल्या आहेत. तर याचा सगळ्या चौकशी करणार कोण? आता चोरांच्याच हाती जर आपण तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतील आणि रक्षकच जर भक्षक झालेले असतील तर या चौकशा लावायच्या कोणी? हे भांडे फोडायचे कोणी? तुम्ही दरोडेखोरांच्याच हाती तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत, या चौकशा करणार कोण? तर आम्ही काय हातबल वगैरे नाही आहोत, प्रश्न चिन्हांकित जरूर आहोत, प्रश्नात जरूर आहोत, पण निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे या घडत असलेल्या घटनांचा धिक्कारही करते, त्याचा पाठपुरावाही करू, आणि एकेकाचं कंबरड कसं मोडलं जाईल ह्याची काळजी घेऊ. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानुकाठी. वंदे मातरम. अजून तुम्हाला एक छोटासा प्रश्न अजून असा आहे की आता एक 15 दिवसामध्ये शिंदे गट असतील, भाजपाचे असतील, जे पक्षांतरासाठी जी धावपळ करत ह्या शहरामध्ये नागरिकांचे ट्रॅफिक जाम सारखे विषय असतील, आपला सगळा लावाजमा ताफा घेऊन फिरत होते, आणि एवढं सगळं असताना हे 5 स्टारला जात असताना मंत्री असतो 10व्या मजल्यावरती आणि संत्री असतो खाली, मग याचा उपयोग काय भाऊसाहेब? नाही, मग हे सुरक्षेचे सगळे 3-13च आहेत ना. आता तुम्ही कसेही असा, चरित्रहीन असा, चारित्र्यहीन असा, पण आहात तर आमचे मंत्रीच आहात, तर आमच्याच सरकारमधले एक घटक. तुमच्या सुरक्षेचा प्रश्न जर अशा पद्धतीने ऐरणीवर तुम्ही स्वतःच जर आणत असाल आणि जनतेला वेठीस धरत, तुम्हाला काय वाटतं यांची सुरक्षाच काढावं? सुरक्षा काढलीच पाहिजे. सुरक्षा बघा, या मंत्र्यांनी अशा पद्धतीनं राहणं म्हणजे प्रत्येकालाच वेठीस धरणं आहे. त्या पर्टिक्युलर शहरातल्या नागरिकांना वेठीस धरणं, त्या पर्टिक्युलर शहरातल्या पोलिसी यंत्रणांना वेठीस धरणं, त्या शहरातल्या सगळ्या शासकीय यंत्रणांना वेठीस धरणं, प्रत्येकाची ससे ओलपट होऊ देणं, हा सरळ नीचपणा आहे, हा लुटारूपणा आहे, ही दरोडेखोरी आहे सरळ आमच्या तिजोऱ्यांवर. ह्या सगळ्या गोष्टींचा ताण तणाव सामान्य कर्मचाऱ्यांवर येतो, अनेक त्याच्यातनं दगावतात सुद्धा.
या मानसिक तणावामुळे, खच्चीकरणामुळे ते सगळं धिक्कार करण्यासारख्या गोष्टी आहे. खूप चुकीचं होतं हे. आणि तरी मी तुम्हाला म्हणजे हे करतो, तरी तुम्ही याच्यातून देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे मुख्यमंत्री असतील, देशाचे राष्ट्रपती असतील, यांना ह्या विषयावरती काय सांगू इच्छिता? मी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करणार आहे. आणि त्या पत्रव्यवहारामधनं निश्चित स्वरूपात आज नाही तर उद्या उत्तर निश्चित स्वरूपात मिळेल. कारण शेवटी असं असतं, निर्लज्जपणाला पण एक मर्यादा असते. कोणाचा तरी जमीर जागा असेल, किसी का तो भी जुनून जिंदा होगा, किसी का तो भी जमीर जिंदा होगा. आणि आशा आहे मला की संतांनी, महंतांनी या भारतभूमीमध्ये तप केलं. ही तपोभूमी कधीतरी निर्णय येईल. तर आम्ही प्रयत्न करणार, निकराचा लढा देणार, मनापासून विरोध करणार आणि आज नाही तर उद्या याच्यातनं उत्तर काढणार. आता अजून एक विषय असा ऐरणीवर येतोय शहरामध्ये, MD ड्रग्स माफियांचा. या शहरामध्ये आज 3 मिनिस्टर आहेत, 4था पालकमंत्री आहे. आणि अशा असताना आज गल्लीबोळामध्ये MD ड्रग्स सारखे आपले तरुण मुलं 10 ते 12, 15 वर्षापासून पुढचे सगळं व्यसनधीन झालेलं आहे. सगळीकडं राजरोसपणे जुगार, मटका काय असेल ते सगळे धंदे राजरोसपणे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4ही बाजूला 4 कोपऱ्यावरती 4 धंदे चालू आहेत. हे पोलिसांना दिसत नाही का? हे कोणाच्या मेहरबानीमध्ये चालतं असं तुम्हाला वाटतं? काही नाही, याला सत्ताधाऱ्यांचाच आशीर्वाद आहे. कारण बघा, काहीतरी ते बडी भाभी छोटी भाभी असा काहीतरी विषय झालेला होता मध्यंतरी. आणि त्याच्यावर आहे ना नाशिककर डोळे लावून बसलेले होते की हा विषय आता फुटलेला आहे. आपल्याच इथला एक पकडला गेला, शिंदे पळशामध्ये काहीतरी 78 कोटीचं ड्रग्स का 70 कोटीचे ड्रग्स सापडले. ते सगळे कनेक्शन कुठं? सगळे सत्ताधाऱ्यांकडे कनेक्शन सापडले. त्याचे दाबून टाकलं प्रकरण. पण तुम्हाला सांगतो, जेव्हा जनताच ही अशी प्रकरणं एवढी ओपन होऊन सुद्धा त्याच लोकांना जर निवडून देणार असेल तर वैफल्यग्रस्त अवस्थेपर्यंत भावे काय आणि इतर जे लोक या सगळ्या विरोधामध्ये लढाया करतात ते वैफल्यग्रस्त होणं ओघाने येतो. पण तरी सुद्धा उमेद हरणार नाही आम्ही. वैफल्यग्रस्त जरी झालेलं असलं तरी पुन्हा उठून उभे राहू आम्ही. आणि MD ड्रग्ज असू द्या, या सगळ्या गेस्ट हाऊसचा गैरवापर असू द्या, गेस्ट हाऊस सोडून 3 स्टार 5 स्टार हॉटेलचे विषय असू द्या, या जमीन माफिया असू द्या, या सगळ्यांची माफियागिरी जी आहे ना, सगळ्या माफियांचे तार सरकारकडे जोडले जातात. हे दुर्भाग्य. ज्या यंत्रणांनी रक्षकाच्या भूमिकेत काम करायला पाहिजे ते आज भक्षकाच्या भूमिकेत आम्हाला दिसत आहे. आणि पाशवी यश, हैवानी यश ज्या वेळेला एखाद्याला मिळतं, एखाद्या संस्थेला मिळतं, एखाद्याला पक्षाला मिळतं, एखाद्या सत्ताधाऱ्याला मिळतं, तर त्याचं ते अक्राळ विक्राळ महाराक्षसी जे रूप आहे, तर ते रूप सगळ्यांना बघायलाच मिळणार. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक होरपळले जाणार. आणि ते होरपळताना यांना एवढं पाशवी आणि महाराक्षसी असं यश देणारी सुद्धा अफगाणिस्तानची किंवा ऑस्ट्रेलियाची किंवा न्यूझीलंडची किंवा श्रीलंकेची जनता नव्हती. यांना एवढं अफाट यश देताना सुद्धा त्यांना सगळा हातभार लावणारे, त्यांना मंजुऱ्या देणारे, त्यांच्याशी सहमती दर्शवणारे हे आपल्या राज्याचेच नागरिक होते, आपल्या देशाचे नागरिक होते. ते बाहेरून आलेले नागरिक नव्हते. हे सुद्धा मला लोकांना अधोरेखित करून सांगायचंय. हे तुम्हीच बोटाने दाबलेल्या बटनातनच निर्माण झालेले महाराक्षस आहे. त्यामुळे जनतेलाच आता जागरूक व्हावं लागेल. आणि आमच्यासारखी माणसं निधड्या छातीनं लढतात आणि फाशीचे दोर जवळ करायला तयार होतात. आम्ही हौतात्म्य पत्करलेली माणसं आहोत. तुम्ही राजकारणी म्हणून माझ्याकडे पाहत असाल तर ती चूक करताय तुम्ही. मी हौतात्म्य पत्करलेला माणूस तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात निकराचा लढा देताना हौतात्म्य जरी पत्करावं लागलं तरी आमची नाही, पण हे थांबलं पाहिजे. माझी भारत माता पुन्हा एकदा स्वातंत्र्य मागते आहे आणि तिचा शिलेदार होण्यामध्ये मला स्वारस्य आहे. वंदे मातरम. आज आपण आमच्या BBS न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये येऊन एक मनमोकळं गप्पा मारल्यात. बरेचसे विषय आपण आज घेतल्यात. तर आम्हाला म्हणजे आपण जो संदेश देत आहेत त्या संदेशाचा जनतेपर्यंत नक्कीच चांगला एक संदेश जाईल. जनतेनेच आता आत्मपरीक्षण करावं. आणि मी वारंवार तुमच्या स्टुडिओला येत जाईल. किती स्फोटक विषय असू द्या, मला फाटक्या तोंडाचाच राजनेता म्हटलं जातं. आणि मी फाटक्या तोंडाने ज्या चड्ड्या फाडायच्या आहे ना त्या फाडायला येत जाईल. फक्त त्या चड्ड्या फाडत असताना तुम्ही कटिंग करू नका, एडिटिंग करू नका,
आणि या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी त्याचा अंत होईल आणि जनतेचं भलं होईल याच्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही आपल्याला तर असोसिएट करतो, आम्ही कटिंगच नाही तर फेक न्यूज, पेड न्यूज हा असा जो ह्या मीडियामध्ये जी लागण झालेली आहे त्यापासून आम्ही काही कोस दूर आहोत. आणि याचंच परिवर्तन करण्यासाठीच आम्ही हा नाशिकमधून जो BBS न्यूज नेटवर्कचा प्रयोग करतो आहे, हा तुमच्यासारख्या सच्च्या माणसांना अनुसरूनच आम्ही हा डोळ्यासमोर धरूनच हा उद्देश आम्ही या क्षेत्रात उतरलेला आहे. निश्चित अपेक्षा करा की आमच्याकडून नक्कीच चांगलंच काम होईल, समाज प्रबोधनासाठी होईल, समाज उपयुक्तच काम होईल. आणि आम्ही पण आपल्यासारखं निडर शोध पत्रकारिता, सत्य पत्रकारिता करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपलं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपल्याला परिवर्तन करायचं आहे. आणि येऊन नुसतं राजकारण समाजकारण नाही तर मीडियामध्ये सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे, हेच आमचे पण आपल्या समोर आम्ही गवाही देतो आणि ते निश्चितच होईल. सर नमस्कार. आज आपल्या BBS स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आज आपल्या BBS न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष देशले सर आलेले आहेत. त्यांच्या आपल्या स्टुडिओ मार्फत मी स्वागत करतो. सर आज आपण एका वेगळ्या विषयासाठी आज आम्ही आपणास निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघत असाल की शासकीय विश्रामगृहाची ही जी संस्कृती होती, जी शासकीय प्रोटोकॉल होता, तो कुठेतरी मागं पडत चाललेला आहे. कारण आज आपण जर बघतोय की कुठलाही मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, हे आज वेगवेगळ्या शहरातील 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांचा निवास असेल, त्यांच्या मिटिंग असतील, शासकीय कामकाज असेल, हे चालवलं जात असल्याचे नागरिकांच्या बरेच मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आणि तिथे जाण्यासाठी नागरिकांना प्रतिबंधित केलं जातं. तर आपल्या याच्याबद्दल काय मत आहे? प्रथमतः BBS न्यूजला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, आयटेकच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या ह्या न्यूजच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा आवाज तुम्ही व्हावा अशी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शासकीय विश्रामगृहाची निर्मिती ज्या कारणासाठी झाली होती की जिल्ह्याच्या स्तरावरती येणारे मंत्री महोदय असतील, शासकीय उच्च पदस्थ असतील, त्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी बैठका घेण्याची सुद्धा व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पातळीवरती शासकीय विश्रामगृह निर्माण झाली. आणि याचं एक स्थान अतिशय उच्च स्थानावरचं त्याचं स्वरूप अनेक वर्ष आपल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होते. मंत्री आले, मुख्यमंत्री आले, राष्ट्रपती जरी आले तरी त्या ठिकाणी ते थांबत असत. परंतु गेल्या ह्या 5-7 वर्षात जे कल्चर तयार झालेलं आहे की अधिकारी पेक्षा मंत्री महोदय खाजगी निवासस्थानी, खाजगी हॉटेलमध्ये जाऊन थांबतायत. मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा प्रथमतः मी निषेधच व्यक्त करतो. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेत, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये लोकशाही अधिक लोकांच्या समोर पारदर्शी व्हायला पाहिजे. प्रथमतः शासकीय विश्रामगृहावरती मंत्री का थांबत नाही तर त्यांना पारदर्शीपणा नकोय का, हा पहिला मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. कारण त्या ठिकाणी सरकारी जागा आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन असतं, त्या ठिकाणी व्यापकता आहे, मोठी जागा आहे, त्यांना फिरता येतं, त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे सरकारी कर्मचारी असतात आणि त्याच्या तीरामध्ये ते सर्व ते तिथं थांबू शकतात, त्यांची सुरक्षा सांगली जाते. पण खाजगी ठिकाणी गेल्यावरती ते थांबतात का थांबतात हा खरा प्रश्न आहे. याचा मी अभ्यास करण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेस या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासपूर्ण सांगू इच्छितो की पत्रकार म्हणून सुद्धा आपण या नाशिक शहरामध्ये 6 महिन्यात आलेले मंत्री, वर्षभरात आलेले मंत्री ज्या हॉटेलमध्ये थांबलेत त्या हॉटेलमध्ये थांबल्याची बिलं ही कोणी पेड केली याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. कारण हे जर शासकीय तिजोरीतून पैसा गेला असेल त्याचा जाब विचारूया. जर शासकीय तिजोरीतून हा पैसा गेला नसेल, ते 2-2 दिवस तिथं थांबले असतील, ते एका रूम मध्ये थांबत नाही, ते 5-5 रूम बुक करतात, ते खालीवरती फिरतात. आणि म्हणून जर ते थांबत नसतील आणि जर त्यांचे बिलं हे बेकायदेशीररित्या दलाल, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पुरवत असतील तर हा भ्रष्टाचार आहे. आणि ह्या भ्रष्टाचारासाठीच ते मंत्री त्या ठिकाणी उतरले की काय, हा आमचा खरा पहिला सवाल आहे. म्हणून पारदर्शीपणे जर सरकारला काम करायचं नसेल, मंत्री अशा प्रकारचं वर्तन करत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने याची दखल घेतली पाहिजे. एक काळ आपण सांगत होतो 2014ला मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले
त्यांनी लाल दिवा काढायला लावला मंत्र्यांना, लोकांना त्रास होऊ नये. आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले मंत्री जर हॉटेलमध्ये थांबून अशा प्रकारचा व्यवहार करत असतील याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि हे संपूर्ण प्रक्रिया बंद झाल्या पाहिजेत. शासकीय विश्रामगृहामध्ये आजची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी ठेकेदार, त्या ठिकाणी काही स्वतःला प्रस्थापित समजणारे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी अड्डा म्हणून त्या ठिकाणी बसवलं जात आहे. बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी अनेक गोष्टी होताना पाहतोय. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, त्याचे अर्ध खाजगीकरण करून टाकलेलं आहे. येणाऱ्या काळात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवरती नाशिकचं विश्रामगृह हे अतिशय चांगलं भव्यदिव्य आहे, ते अधिक चांगलं झालं पाहिजे. आणि नाशिकचं एक मुख्यमंत्री महोदयांनी ह्या नाशिकच्या घटनेची दखल घेत या महाराष्ट्रातले मंत्री जर सरकारी कामासाठी बाहेर दौरे करत असतील त्यांना कंपल्सरी त्याच ठिकाणी थांबावं अशा प्रकारचं आदेशित करावं अशी मागणी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने आपल्या या निमित्ताने करत आहे. याची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात प्रॉफिट ऑफ ज्या पद्धतीने तुम्ही पदाचा गैरवापर करून त्याचा वापर करून जर तुम्ही खाजगी ठिकाणी थांबत असाल तर हे मंत्रिपदाचा तुम्हाला राजीनामा दिला पाहिजे. यासाठी सुद्धा कायदेशीर प्रक्रिया जी असेल ती सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि पारदर्शी कारभार नुसतं बोलण्यातून होत नाही तर व्यवहारातून सिद्ध करावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि हा चांगला मुद्दा तुम्ही ज्या पद्धतीने उपस्थित केलेला आहे, हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, कल्चर होत नाही, तोपर्यंत आपण संघर्ष करू. हा निर्धार आपण या निमित्ताने करूया. सर धन्यवाद. आणि ह्या निमित्ताने अजून एक नाशिककरांना किंवा कुठल्याही एका शहराला काही समस्या भेडसावत आहे. हे मंत्री आपले खाजगी दौरे करतात. आता मध्ये 4 दिवस उपमुख्यमंत्री आलेत, आभार प्रदर्शनचा कार्यक्रम केला, त्यांनी संपूर्ण शहराभर त्यांनी आपला दौरा राबवला. त्यामुळे रहदारी नंतर अँब्युलन्स असेल किंवा इतर काही अत्यावश्यक कामासाठी नाशिककरांना तासनतास वेटीत धरावं लागतं. हे कितपर्यंत योग्य आहे? खरं खाजगी आणि खरं आमचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक जीवनात जेव्हा तुम्ही एखाद्या पदावरती असतात, तुम्ही आमदार असाल, खासदार असाल, मंत्री असाल, त्याला काही खाजगी असतं असं आम्ही मानत नाही. कम्युनिस्ट चळवळीमध्ये आम्ही जेव्हा सामाजिक काम करतो, आम्ही पदावर असू किंवा नसू, ते आमचं जीवन हे जनतेसाठी असतं. जनता ही सर्वश्रेष्ठ असं आपण जेव्हा मानतो तेव्हा आपल्या कृतीतून जनतेला त्रास होईल अशा प्रकारे वर्तन करणं हे चुकीचं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खासगी दौरा म्हणून, पक्षाचा दौरा म्हणून जर करत असतील तर हे चुकीचं आहे आणि त्याच्यातून जनतेला त्रास होत असेल तर हे वाईट आहे. खासगी काय दौरा आहे? ते घरगुती कोणाच्या घरी एखाद्या मित्राला भेटायला गेले तर ती खासगी गोष्ट होऊ शकते. पण सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा, लोक जमा करायची, त्याला खासगी दौरा मानायचा, ही लोकांची दिशाभूल आहे. आणि नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच नियोजन नसल्यामुळे संपूर्ण ट्रॉफिकची वाट लागलेली आहे आणि लोकांना कामाच्या वेळेस घरी जात असताना 2-2 तास रस्त्यावर थांबायला लागलं. याचा विचार करावा. एका बाजूला कुंभमेळा सुरू आहे, लोक मरतायत, बीडमध्ये दिल्लीला लोक मेले, आता हे नाशिकचं पण तसं काही यांना करायचं डोक्यात आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. उलट शहराचं संपूर्ण नियोजन, शहराची ट्रॉफिकच्या प्रश्नावरती त्याचा पुढाकार घेऊन ते तरी कमीत कमी मिटवण्यासाठी मिटिंग घेतली असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु खासगी दौऱ्यातून फक्त खासगीच तुम्ही काम करणार असाल, जनतेला दिलासा देणार नसेल तर याचा विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारचं वर्तन होऊ नये अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. खासगीमध्ये निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना मतदान केलं, त्याचं आभार प्रदर्शन होतं. आणि दुसरं म्हणजे की पक्षप्रवेश, आता त्या तिन्ही पक्षामध्ये, तिन्ही सरकारच्या पक्षामध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. कोणत्याच पक्षामधून इकडून फोडाफोडी तिकडून फोडाफोडी जे राजकारण चाललेलं आहे याच्यासाठी ते आलेले होते. बरोबर आहे. खरं तर 5 वर्षामध्ये आम्ही नेहमी म्हणतो 19 पासून कोणता पक्ष सत्तेत नव्हता हाच खरा प्रश्न शोधायचा आहे. कम्युनिस्ट पक्ष सोडले तर सगळेच पक्ष सत्तेत होते. ज्यांची सत्ता आता यावेळेस येऊ शकले नाही, काही लोक सत्ते वाजून झोपू शकत नाही, अशी आपली महाराष्ट्राची परिस्थिती आहे. राजकारण हे समाज परिवर्तनासाठी करायचं असतं असं शिकवण कम्युनिस्ट पक्षामध्ये आहे. पण भांडवली पक्षामध्ये सत्ता हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट असल्यामुळे इकडनं तिकडे उड्या मारणारे आपण पाहतोय. 20-20 वर्ष पदं भोगलेत, राज्याच्या पदावर राहिलेत, ते पक्ष बदलून जात आहेत. म्हणून आत्ताचं राजकारण हे भांडवली, चंगलवादी आणि स्वार्थी झालेलं आहे. जनता ज्याचा हिशोब नक्की करेल. जरी सत्ता आता मिळाली असेल पण भविष्यामध्ये जनता सुधारते आहे, तरुण पिढी नक्की विचार करेल आणि हा दल बदलूंना आणि सत्ता पिपासू लोकांना येणाऱ्या काळात जनतेचा अभ्यास करून जनतेला येणाऱ्या अनुभवातून जनता नक्कीच विचार करेल अशी अपेक्षा करूया. आताच आपण बघितलं
की ह्या ज्या शासकीय विश्रामगृहाचा विषय असेल किंवा मंत्र्यांच्या खाजगी दौऱ्याच्या संदर्भातला असेल, नाशिककर किती त्रस्त होत आहेत, नाशिककरांना कुठल्या कुठल्या समस्याला सामोरे जावं लागतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या समस्या अधिक किती वाढू शकतात याला कुठेतरी रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, निश्चितच मला वाटतं की ह्यातून काहीतरी सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या मंत्र्यांना योग्य ते आदेश करतील आणि नाशिककरांच्या ह्या त्रस्त याच्यापासून मुक्तता होईल अशी अपेक्षा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर एक शासकीय इमारत आहे आणि तिला एक शासकीय दर्जा सुद्धा आहे. या शहरामध्ये जेव्हा सरकार म्हणून त्या सरकारामधला मंत्री विश्रामगृहात येतो तेव्हा तिथे त्याला सलामी दिली जाते. याचा अर्थ असा आहे की सरकारचं तिथे मान सन्मान केला जातो शहरात आल्यानंतर. आणि त्या शहराचं विश्रामगृह हे या शहराचं वैभवसुद्धा आहे. या देशातले, या राज्याचे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील किंवा मंत्री असतील, यांचं निवासस्थान किंवा निवासाची व्यवस्था या सर्किट हाऊस म्हणजे विश्रामगृहामध्ये नाशिकच्या झालेली आम्ही पाहिलेली आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांचा कारभार नाशिकमध्ये आले असताना जनतेसाठी जनता दरबार या विश्रामगृहावरच आम्ही अनेक वेळा बघितलेला आहे. यापूर्वीचे अनेक मुख्यमंत्री आम्ही असे पाहिलेत की कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये, पंचतारांकित इमारतीमध्ये, हॉटेलमध्ये ते कधीही वास्तव्यास नसायचे, तर ते विश्रामगृहामध्ये असायचे. कारण सरकार हे कोणत्या एका पक्षाचं नसतं, तर सरकार हे जनतेचं असतं. निवडून झाल्यावर पक्ष हे बाजूला होतात आणि सरकारमधला पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकत्रितरित्या तिथे काम करतात. आणि म्हणून विरोधी पक्ष नेता आणि मुख्यमंत्री हे तेवढ्याच तोलामोलाचे असतात आणि ते जनतेसाठी सरकारी निवासस्थानामध्ये येऊन तिथे लोकांना भेटत असतात आणि ते कार्य आम्ही बघितलेलं आहे. यापूर्वी वसंतदादा पाटील असतील, ते सुद्धा त्या सरकारी निवासस्थानामध्ये आलेले आम्ही बघितले. नाशिकमधले सर्व कार्यकर्ते, मग ते विविध पक्षातील असतील, सामान्यातला सामान्य माणूससुद्धा आपल्या अडीअडचणी घेऊन तिथे त्या मुख्यमंत्र्यांना भेटायला बसलेला असायचा आणि मुख्यमंत्री त्या हिरवळीवर येऊन बसायचे आतमध्ये जागा पुरायची नाही म्हणून. आणि ते सर्व अधिकारी तिथे असायचे आणि प्रत्येकाच्या तक्रारीची नोंद तिथे घेतली जात होती आणि सर्वांसमक्ष त्या तक्रारीची विल्हेवाट लावली जात होती आणि तिचं निराकरण केलं जात होतं. अशी परिस्थिती वसंतदादांच्या बाबतीत ते नावानिशी कार्यकर्त्याला ओळखत असत, कार्यकर्त्यांना उभं राहून विचारित असत काय समस्या आहे, काय अडचण आहे. आणि तिथल्या तिथे ते जिल्हाधिकारी असेल, CEO असेल, BDO असतील, प्रांत असतील, यांना सांगून त्या प्रश्नात मार्गी लावत होते. त्याचप्रकारे अंतोलींची आम्ही बघितलेली आहे. अंतोले साहेबांची, अंतोलींचा जनता दरबार सुद्धा खूप भारी होता, म्हणजे लोकांना पूरक होता, लोकांच्या भावना जाणून घेणाऱ्या होत्या. एक अतिशय स्मार्ट असा मुख्यमंत्री म्हणून अंतोलींकडे बघितलं जात होतं. म्हणजे नुसतं दिसायलाच ते स्मार्ट नव्हते, तर कामात पण प्रचंड स्मार्ट होते. आणि म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिकारी वर्ग तिथे हजर असायचा आणि लोकही खूप तिथे, कार्यकर्ते, जनता तिथे त्यांना भेटायला उत्सुक असायची. का नाही, आपला राजा आलेला आहे आणि आपलं सरकार आलेलं आहे, त्या सरकारकडे आपण सांगितलं पाहिजे आणि आपण काही मागितलं पाहिजे. काही मागण्या असतील, काही अडचणी असतील, काही निवेदन असतील, ते तिथे स्वीकारायचे आणि होत असेल तर ताबडतोबीने त्याचा निर्णय देत असे. आणि अशा पद्धतीच्या सरकारी निवासस्थानाचा एक शासकीय दर्जा तिथे अधिकृत होत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. मंत्री येतात, 5 स्टार हॉटेलमध्ये जातात, येतात सरकारी खर्चानी, सरकारी गाड्या, सरकारी पोलीस, सरकारी सुरक्षा व्यवस्था. जनते मात्र जाम त्यांच्या वाहतूक कोंडीला विस्कळीत झालेली असते. ते येता कुठेतरी 5 स्टार हॉटेलमध्ये जाता, त्यांच्या पक्षाच्या लोकांना भेटता, पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटता. अरे सरकारी पैशांनी तुम्ही येता आणि तुमचे कार्यक्रम मात्र पक्षाचे चालता. गोरगरीब जनतेच्या पैशातून
तुम्ही विकासाच्या कामासाठी येतच नाही. तिथे सरकारी बक्षीस भाषण, सरकारी काय तुमची विचारधारा आहे, सरकारचं काय काम आहे, सरकारच्या काय योजना आहे, सरकारने काय करायचं आहे हे तुम्ही लोकांना सांगत नाही. लोकही त्यांना सांगायला जाणार कुठे? त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यात का 5 स्टार हॉटेलला जनता त्यांना आपल्या अडचणी सांगायला जाणार आहे? आणि उलट कोणाला न भेटायचं नाही, काही नाही, फक्त आपलंच खोटं लावायचं, माझाच माईक आणि माझाच ऐक, अशी भूमिका जी सरकारची आहे ती अतिशय जनतेला नाराज करणारी आहे, जनतेचा विश्वासघात करणारी आहे, अशी आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून मग हे सरकारी जे विश्रामगृह आहे तर जे लोकांना सरकारला भेटण्यासाठी, मंत्र्यांना भेटण्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे, आज जर त्याचा उपयोगच नसेल तर कोट्यवधी रुपयाचा खर्च त्या सरकारी निवासस्थानांना का करता? का तिथल्या प्रचंड लोकांना काम असताना सुद्धा देत नाही? का तिथे तुम्ही येत नाही? आणि मग हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहतात. हे सरकार आहे का? हे जनतेचं आहे का? जनताभिमुख आहे का? फक्त मोठमोठ्या गोष्टी करायच्या परंतु त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. लोकांचं फसवणूक आणि फसवणूकच त्या माध्यमातून होती आहे. आणि म्हणून जर तुमच्याकडनं त्या सरकारी निवासस्थानाचा वापर होत नसेल, जनतेसाठी होत नसेल, तर ताबडतोब तुम्ही ते बंद तरी करा आणि 5 स्टारमध्ये तुमचे मेळावे घ्या. जनता अशीच राहणार आहे, वाट पाहिल, एक दिवस तरी येईल, एक दिवस येईल, या भावनेमध्ये जनता काम करीत राहील, वाट पाहत राहील, शोषित राहील. कारण आता शोषण सर्वच बाजूनी चाललंय. म्हणजे राजाने आणि निसर्गाने जोडलं तर जनता पुढे जाणार, अशीच परिस्थिती झालेली आहे. आमचा आवाजच दाबला जातोय. हा आवाज आता हा मोकळा श्वास कधी होणार हाच खरा प्रश्न.